कीपरच्या पाठीमागे कोण आहे? समीर पवार. तर आजच्या इनिंगचा हा तिसरा सामना, आजच्या दिवसाचा हा दुसऱ्या राऊंडचा हा दुसरा सामना पाहायला मिळतोय वाघाची वाडी आणि पाबळ. तर दिनेश भाऊला मी इथे आमंत्रित करतो, दिनेश भाऊला मी आमंत्रित करतो की याचा पुढचा हा समालोचक करायचा आहे. पनवेल तालुक्याची ही बुलंद आवाज, आदिवासी समाज, ठाकूर समाज, कातकरी समाज यामध्ये पनवेल तालुक्याची बुलंद आवाज मात्र इथे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पनवेल तालुक्यातली दिनेश भाऊ याच्या हातात मी माईक सोपवतो आणि रजा घेतो. तर तरी तो पाबळ संघ आणि वाघाच्या वाडी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. वाघाच्या वाडी संघाने आपली क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. यानंतर या पहिल्या इनिंग मधला दुसऱ्या इनिंगचा हा दुसरा सामना कार्तिक 11 वाघाची वाडी आणि पाबळ संघ याचं समालोचन मात्र मी पनवेल तालुक्यातील बुलंद आवाज दिनेश भाऊ याच्या हातात मी सोपवतोय आणि रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो 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 ही स्पर्धा खरतर जर आपण पाहिली तर जोबावानी आंबेकर नावाची मैत्री चषक 2025 शानदार पर्व आपण पाहतो. तर दुसरा राऊंड मधला दुसरा सामना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कार्तिक 11 वाघचवाडी संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना पाबळ संघ आपण पाहतोय. दोन संघ एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर P1चं पहिलं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अभि वाघला आपण पाहतोय. सातत्यानं पनवेल नव्हे तर पनवेलच्या बाहेर देखील या खेळाडून आपल्या नावाची छाप सोडले. असं वाघाचवाडी गावचा सुपरस्टार अर्थातच अभि वाघ गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. व्यावसायिक क्रिकेटर म्हणून सातत्याने ज्याच्याकडे पाहिलं जातं असा एक गुणवान खेळाडू अर्थातच अभि वाघला आपण पाहतोय. तर समोर जर विचार केला तर तितकाच आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहतोय समीर आणि त्याला साथ देईल अमित फलंदाज आपण पाहतोय. तर गोलंदाज सज्ज पहिला चेंडू फेकण्यासाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटची कडा क्षेत्ररक्षक मध्ये कुठतर खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या साह्याने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी मात्र अकाउंट ओपन केलं आपण पाहतोय. संघ जर विचार केला तर पाबळ संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हवीला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक चांगला गोलंदाज सातत्यानं आयकॉनच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू खेळत असतो. आज मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय मैत्री चषक या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय. कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रचंड वेगावरती स्वारून गोलंदाजी करण्यात हा खेळाडू जाणला जातो. चेंडू पडल्यानंतर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची संगता. कमालीची गोलंदाजी आपण पाहतो. पहिल्या षटक प्रगती पथावरती अविनाश वाघचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केले. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज अभि वाघ हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका भरपूर चांगला समालोचन कक्षाला सलामी देत असताना फलंदाज समीरच्या बॅटमधून ठोकला जातो. या पहिला ब्लास्ट षटकार. या 6 धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. 8 धावा फलकावरती आपण पाहतो. अभि वाघवरती अक्षरशः आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अभि वाघला मात्र कमबॅक करावं लागेल कारण समोर तितकाच आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहतोय.
अमित हा फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटची कडा. विकेट किपर मात्र कुठल्या प्रकारे चुकी करणार नाहीये आणि फलंदाज होईल बाद. अमित बॅक टू द आउट. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आपण जर विचार केला तर एक षटकार जोरवाला त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना आपण पाहतो गोलंदाज अभि वाघ हा गोलंदाज. कालच जर आपण विचार केला तर पीपीएल या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. हा गोलंदाज आपण पाहतो अभि वाघ. एक आयकॉन खेळाडू आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती सातत्यानं पनवेल नगरीमध्ये हा खेळाडू चर्चेत असतो. गोलंदाज आपण पाहतो अभि वाघ. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोपीनाथ हा खेळाडू आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ जर आपण विचार केला तर कार्तिक 11 वाघाचीवाडी संघ आपण पाहतो आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना पाबळ संघ आपण पाहतो. या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यातील शंका नाहीये. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय भवानी आंबेडकर पेन आयोजित मैत्री ग्रुप चषक 2025 शानदार पर्व आपण पाहतोय. या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या राऊंड मध्ये दुसरा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अद्याप चांगला रंगला जातो आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक प्रगती पथावरती असताना अभि वाघला आपण पाहतोय. अद्याप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 8 धावफलकावरती आपण पाहतोय एक फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. समोर देखील एक डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय. गोपीनाथ हा फलंदाज आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा आपण पाहतो प्रचंड वेगावरती स्वारून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय की पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतो अभि वाघ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक कसं हाताळावं संघाच्या संघनायकाची भूमिका काय असते स्पष्ट करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतो. बरं विकेट किपरला चकमा देत चेंडू चालले सीमा पार बॅक स्क्रीनला जाऊन आदळतो चेंडू. यावेळी आपण लेग बायच्या स्वरूपात चौकार. या 4 धावांनी जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 धावा आपण पाहतो धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाले आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 12 धावा आपण पाहतो धावफलकावरती. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय अभि वाघचा मोठा बंधू गोलंदाजी मार्गवरती. अंकुश वाघला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. एक डावखोर हाताचा वेगवान गोलंदाज म्हणून सातत्याने ज्याच्याकडे पाहिलं जातं असा एक 70-72 जर्सी नंबर घातलेला खेळाडू आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. अंकुश वाघ कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. खरंच समोर जर आपण विचार केला तर सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. समोर अमित हा फलंदाज आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत अंकुश वाघला आपण पाहतोय. पुन्हा एकदा दांड्या उखडल्या जातात आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करत असताना आपण पाहतो अंकुश वाघ हा गोलंदाज आणि फलंदाज जर विचार केला तर फलंदाज होईल बाद. समीर हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. अक्षरशः यष्टांवरती चेंडू जाऊन आदळला आणि फलंदाज मात्र बाद व्हावा लागला आपण पाहतोय. समीर हा फलंदाज. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुनीलला आपण पाहतोय. सुनीलला जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे कारण धावफलक विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 धावा धावफलकावरती. 40 ते 50 धावा तर बनवावे लागतील आपण पाहतोय कारण समोर देखील एक तितकाच आक्रमक संघ आपण पाहतोय. कार्तिक 11 वाघाचवाडी संघ आपण पाहतोय. या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती अंकुश वाघला आपण पाहतो वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा आपण अगदी जडमध्ये चेंडू फेकला होता. स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक उचल फेक करीपर्यंत एक धाव कंप्लीट. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल. 13 या आकड्यावरती आपण पाहतो 13 धावा धावफलकावरती. समोर जर विचार केला तर एक डावखुऱ्याचा फलंदाज डावखुर
डावखुरा त्याचा फलंदाज क्रिकेटमध्ये म्हटलं की एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जातोय. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय, परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाजी मार्गवरती अविभागचा मोठा बंधू गोलंदाजी अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते अंकुश वाघच्या माध्यमातून. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती अंकुश वाघला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी जड मध्ये चेंडू फेकला होता. पंचांकडे जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी. निर्धाव चेंडूची संगता आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. दुसरं षटक कसं हाताळावं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय अंकुश वाघ हा गोलंदाज. मी पनवेलवरून पेन पर्यंत का आलोय याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा जडमध्ये चेंडू फेकला होता. ऑफसाईडचे दुसरे क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने जर विचार केला तर धावफलक जाम पोहोचेल. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती अंकुश. समोर जर आपण विचार केला तर सुनील आपण पाहतो ऑन स्ट्राईक गेनवरती. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती. अद्याप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनून प्रेक्षक चेंडू चाललाय सीमा पार. फलंदाज समीरच्या बॅटमधून पोकळ जातोय. हा समीर ब्रँड षटकार. या 6 धावांनी जर विचार केला तर धावफलक जाम पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अंकुशला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अक्षरशः आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा स्लो रीतीने चेंडू वाटायला होता. फुलटो त्याला पूल केलाय. पूल सक्सेसफुल. लोंगोंच्या डोक्यावरला बॉलला पाठवलंय. सीमा पार आहे तो फलंदाज सुनीलच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्ती झाला आणि धावफलक जाम पोहोचलाय 26 या आकड्यावरती. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतो. रुपेश वाघला आपण पाहतो. छोटा पॅक बडा धमाका म्हणून सातत्याने ज्याच्याकडे पाहिलं जातं असा गुणवान खेळाडू रुपेश वाघला आपण पाहतो. अविभागच्या नेतृत्वाखाली सातत्याने खेळाडू शिकत असतात. हा खेळाडू आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. समोर जर आपण विचार केला तर एक डावखुऱ्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. गोपीनाथ ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतो. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवरती. एक डावखुऱ्याचा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस पंचांच्याकडे होतात. इट इज अ नो आणि नो प्लस 1 आपण पाहतो. 2 धावा. या 2 धावांनी जर विचार केला तर धावफलक जाम पोहोचेल 28 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी आपण पाहतो. पहिला चेंडू खराब फेकलाय गोलंदाज रुपेश वाघला आपण पाहतो. ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज आपण पाहतो. तिसरा षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतो. रुपेश वाघला मात्र एकदम चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण समोर जर आपण विचार केला तर सुनील सारखा एक आक्रमक फलंदाज आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. तर गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो. पुन्हा एकदा रुपेश वाघला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी स्लोवर त्याने चेंडू हाताळला होता. यावेळेस आपण जर विचार केला तर निर्धाव चेंडूची संगता
कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतो रुपेश वाघ हा गोलंदाज पहिला चेंडू जरूर खराब फेकला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं या गोलंदाजाने. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट पीस होता, पूल सक्सेसफुल मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय. सुनीलच्या बॅटमधून पोकळला जातो तिसरा षटकार. या 6 धावांनी जर विचार केला तर धावफलकात मात्र बरेल, धावफलक जाम पोहोचेल 34 या आकड्यावरती. गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 34 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना रुपेशला मात्र एकदम चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ सलग विकेट किपरच्या माध्यमातून चांगली विकेट किपिंग आपण पाहतो. विकेट किपिंगच्या माध्यमातून विकेट किपरचा जर आपण विचार केला तर अभि वाघला आपण पाहतो चांगला चेंडू रिलीज केला. रुपेश वाघ या गोलंदाजाने पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा फुल टॉस होता, फुल टॉसला पूल करण्याचा प्रयत्न, पूल इन सक्सेसफुल. बॉल चाललाय सीमा पार, सुनीलच्या बॅटमधून ठोकला जातो हा 4था षटकार. 6 धावांनी जर विचार केला तर धावफलक जाम पोहोचलाय 40 या आकड्यावरती. कमालीची बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सुनील इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अक्षरशः 4 षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक गेन वरती आपण पाहतोय. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. गोलंदाज विचार केला तर रुपेश वाघला आपण पाहतोय समोर एक तितकाच आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुनील, आणि त्याला साथ देत असताना आपण जर विचार केला गोपीनाथला आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू रिलीज केलाय, अगदी बॅटच्या स्लॅक मध्ये होता, त्याला पाठवलं आउट ऑफ द पार्क मध्ये. 6 धावांसाठी ठोकला बॅक टू बॅक हा 2रा षटकार. छप्पन झालं ना? नाही 46 झालं. 46 धावफलकावरती तिसरं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आपण पाहतो. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा मोठा फटका भरपूर चांगला, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमा पार, सुनीलच्या बॅटमधून पोकळला जातोय हा 5वा षटकार. या 6 धावांनी जर विचार केला तर धावफलक जाम पोहोचलाय 52 या आकड्यावरती. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. सुनील इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः रुपेश वाघ या गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडला फलंदाज. वैयक्तिक खेळ किती आहे? वैयक्तिक किती बोला? 52 झाले ना? 52 झाले. 52. सुनीलचा जर आपण विचार केला तर 9 चेंडू 37 धावांवरती खेळत असताना आपण पाहतोय लाजवाब फलंदाजी म्हणावी लागेल. बावन्न धावा आपण पाहतो धावफलकावरती. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय महेश वाघला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. महेश वाघ कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. समोर जर विचार केला तर गोपीनाथला आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्यातून कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. षटरक्षक आहे की उचलणार फेकणार, 1 धाव कंप्लीट. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो 4थं षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतो हलक्यातून कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी.
निर्धाव चेंडूची संगता आपण पाहतोय. महेशचं मात्र कौतुक करावं लागेल. सलगचे विचार केला तर पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली, त्यानंतर निर्धाव चेंडू. महेश वाघला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. वेगाचा वेधक बादशाह सातत्याने ज्याच्याकडे पाहिलं जातं असा महेश वाघ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा शेवदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. क्षेत्रक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार तिथपर्यंत मात्र आपण पाहतो. दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते. कर्रा फेक आपण पाहतो, कलेक्टिंग करता आली नाहीये. अविभाग या क्षेत्रक्षकाला आपण पाहतोय. त्याच्या साह्याने मात्र 2 धावा. या 2 धाव्यांनी जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 55 या आकड्यावरती. 55 धावा आपण पाहतो धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती चालू असताना महेश वाघ मात्र अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा शेवदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा शेवदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी क्षेत्रक्षक आहे. एक धाव कंप्लीट. चेंडू उचलणार फेकणार दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते. डोक्याची घंटा होऊ शकते आपण पाहतोय. आणि फलंदाज होईल बाद. यावेळेस एक धाव. एका धाव्याने जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 56 या आकड्यावरती आपण पाहतोय. 56 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असलेला आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती महेश वाघला धावफलक जाऊन पोहोचलाय 56 या आकड्यावरती. 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. महेश वाघचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आपण पाहतो चौथं षटक फेकण्यासाठी पुन्हा शेवदा सज्ज. समोर जर आपण विचार केला तर सुनीलला आपण पाहतोय. पुन्हा शेवदा आपण पाहतो चांगला फटका. क्षेत्रक्षक आहे, खराब क्षेत्रक्षक म्हणावे लागेल. एक धाव कंप्लीट. क्षेत्रक्षक चेंडू उचलणार फेकणार तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांनी जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 58 या आकड्यावरती. 58 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर टार्गेट सेट बॉल आपण पाहतो फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज. महेश वाघला आपण पाहतो चौथं षटक प्रगतीपथावरती असताना ऑन स्ट्राईक घेऊन जर आपण विचार केला तर सुनीलला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून जर आपण विचार केला तर 13 चेंडू 42 धावेवरती खेळत असताना आपण पाहतोय. पुन्हा शेवदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षक आहे, क्षेत्रक्षक मात्र कुठेतरी खराब क्षेत्रक्षक करत असताना आपण पाहतोय. त्याच्या साह्याने या ठिकाणं 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी माग केली जाते आणि फलंदाज होईल बाद. 2 धावेने जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 60 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. येणारे 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आपण पाहतो कार्तिक 11 वाघाचवाडी संघाला.
येणारे 24 चेंडू 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. छोटा बंधू आणि मोठा बंधू आपण पाहतोय. अर्थातच वाघ बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभि वाघ आणि त्याला साथ देईल अंकुश वाघला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 61 धावांची गरज असताना आपण पाहतोय. दोन आपण पाहतो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभि वाघ आणि त्याला साथीला अंकुश वाघला आपण पाहतोय. बॉलर कोण आहे? अमित. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतो. अमित हा गोलंदाज कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. समोर एक डावखोर त्याचा फलंदाज आपण पाहतो अंकुश वाघ आणि त्याच्या साथील अभि वाघला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अमित हा गोलंदाज. पहिलाच बॉल T4 टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपण पाहतो अंकुश वाघच्या बॅटमधून पहिला षटकार आपण पाहतो. 6 धावांनी मात्र अकाउंट ओपन केलं वाघेश्वरी संघानं. T4 टॅट जशाच तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल कारण समोर देखील एक तितकाच आक्रमक शैलीचा संघ आपण पाहतोय. अर्थातच पाबळ संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात कार्तिक 11 वाघेश्वरी संघ आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा शेकदा सज्ज. पुन्हा शेकदा आपण पाहतोय पंचांकडे जोरदार अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी आणि यावेळेस आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात चौकार. हे 4 धावांचा जर विचार केला तर 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना अमित हा गोलंदाज. समोर देखील एक तितकासा आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहतोय अंकुश वाघ आणि त्याच्या साथील अभि वाघला आपण पाहतोय. वाघ बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. अद्याप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतो कार्तिक 11 वाघेश्वरी संघ. तर गोलंदाज पुन्हा शेकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती अमित हा गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा शेकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण जर विचार केला तर एक धाव एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकाच धावेने जर विचार केला तर धावफलक जाम पोहोचलाय 11 या आकड्यावरती. समोर जर आपण विचार केला तर अभि वाघ सारखा एक मोठा फलंदाज स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. त्याच्या साथीला अंकुश वाघला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तोच फलंदाज नॉन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतो. स्ट्राईक वरती अर्थातच अभि वाघला आपण पाहतो. सातत्याने आयकॉनच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू खेळत असतो. अनेक मैदाने खेळाडू दनानं सोडले असा खेळाडू आपण पाहतो अभि वाघ. ज्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक ही स्पर्धा दनानं सोडले असा खेळाडू आपण पाहतो अभि वाघ ऑन स्ट्राईक गेनवरती त्याच्या साथीला अंकुश वाघला आपण पाहतोय. अभि वाघ मात्र कुठल्या प्रकारे खेळ करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा शेकदा सज्ज गोलंदाजी मार्केट जर आपण विचार केला तर अमितला आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 3 खेळचा खेळ समाप्ती झालाय आणि 3 खेळचा खेळ बाकी असेल आपण पाहतोय. तर गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती अमित हा गोलंदाज आपण पाहतो. समोर एक मोठा फलंदाज. यावेळेस आपण क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. पंच आमच्याकडे वदत इट इज वाईट. एका धावेन मात्र धावफलकात बरोबर धावफलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 धावा आपण पाहतो धावफलकावरती. अभि वाघला मात्र इथून आक्रमण करावं लागेल. तर गोलंदाज पुन्हा शेकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा शेकदा बॅटची कडा आपण पाहतोय. यावेळेस आपण जर विचार केला तर एक धाव एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकाच धावेने जर विचार केला तर धावफलक जाम पोहोचलाय 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. समोर जर विचार केला तर अंकुश वाघला आपण पाहतोय एक डावकर त्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक गेनवरती. या खेळाडूंना देखील अनेक मैदानात दणाणून सोडले असा खेळाडू आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा शेकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा शेकदा आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू पहिल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक कसं करावं असं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय अमित हा गोलंदाज. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना अद्याप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तर गोलंदाज पुन्हा शेकदा सज्ज.
पुन्हा एकदा अगदी फुलर लेनचा चेंडू होता. वाईट +4 5 धावा आपण पाहतोय. हे 5 धाव्यांनी जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पहिलं षटक खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. 18 धावा आपण पाहतो धावफलकावरती. अक्षरशः 61 धाव्यांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात करत असताना आपण पाहतोय अंकुश वाघला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक डावखुऱ्या त्याचा चांगला फलंदाज आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. परंतु क्षेत्ररक्षक काय चेंडू बराच वेळा हवेत. चेंडू काढून क्षेत्ररक्षक मी म्हणेन झेलची किंमत मोजावी लागेल संघाला आपण पाहतोय. कारण झेल सोडलाय, कोणाचा झेल सोडलाय अंकुश वाघ या खेळाडूचा. या धावफलकाने या धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 19 धावा आपण पाहतो धावफलकावरती. अक्षय पाटील. 19 धावा आपण पाहतो धावफलकावरती. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग होते. गोलंदाज आपण पाहतोय रितेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक फेकण्यासाठी कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. समोर तितकाच एक आक्रमक शैलीचा फलंदाज आपण जर विचार केला तर डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय अंकुश वाघ ऑन स्ट्राईक गेनवरती. त्याच्या साथील अभिवागला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 61 धावांचा पल्ला असताना आपण पाहतोय चांगली सुरुवात करत असताना हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्गवरती रितेशला आपण पाहतोय राईट अप ओव्हर द विकेटनं. यावेळेस आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण आमच्याकडे होतात. इट इज वाईट. हे एका धावेन मात्र धावफलकात भरेल. धावफलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20 धावा आपण पाहतो धावफलकावरती. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र वाईट चेंडूने झाले. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाज रितेश या गोलंदाजाने. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो रितेश हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडू उचलणार फेकणार तिथपर्यंत एक धाव. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. एका धावेत जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. आता जर आपण विचार केला तर ऑन स्ट्राईक गेनवरती अभिवागला आपण पाहतो. एक चांगला खेळाडू आपण पाहतो. वाघाचवाडी गावचं नाव ज्यानं रोशन केलंय असा खेळाडू ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय अभिवाग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फटका रुबाबदार आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय. अभिच्या बॅटमधला ठोकला जातो. अभि ब्रँड षटकार. या 6 धावेन जर विचार केला तर धावफलकात बरोबर धावफलक जाऊन पोहोचेल. किती झाल्या 27 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. काय फटका आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता. तर लोंगनच्या डोक्यावरून आपल्याला 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळेल अभिच्या बॅटमधनं. याच फटक्यासाठी तर हा खेळाडू ओळखला जातो. अनेक मैदानी खेळाडूंना दणानून सोडले. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक या खेळाडूंना अक्षरशः दणानून सोडले. असा खेळाडू आपण पाहतो अभिवाग ऑन स्ट्राईक गेनवरती. त्याच्या बॅटमधून आपल्याला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजची बारकोरती आपण पाहतो रितेश हा गोलंदाज. रितेशला मात्र कमबॅक करावं लागेल. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजची मार्कवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय पण आमच्याकडे होतात. इट इज वाईट. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव खर्च केली होती. त्यानंतर मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. वाईट चेंडू आपण पाहतो. एका धावेन मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 28 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अभिवाग मोठा एक फलंदाज ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. तर गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती समोर एक चांगला खेळाडू आपण पाहतो अभिवाग ऑन स्ट्राईक गेनवरती.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अविभाग सारख्या फलंदाजाला जागेवरती थांबवलाय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय रितेश शाह गोलंदाज कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय एक षटकार जरूर आलं त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना आपण पाहतोय अविभाग हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 28 धावा फलकावरती आपण पाहतोय तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय पण आमच्याकडे जातात इट इज वाईट आणखीन एक खराब चेंडू आपण पाहतोय या खराब चेंडू जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती 29 धावा आपण पाहतोय धावफलकावरती ऑन स्ट्राईक अविभाग त्याच्या साथीनं त्याचा मोठा बंधू आपण पाहतो अंकुश वाघ हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः सेट झालेत तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा मोठा फटका मात्र भरपूर चांगला आपण पाहतोय शत्रक्षक चेंडूकडे पाहतच राहिला बॉल चालला सीमा पण अविकच्या बॅट मधून फेकला जातोय हा दुसरा षटकार 35 धावा आपण पाहतोय धावफलकावरती अविभाग इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जास्त जर आपण विचार केला तर आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः फ्रेंड सर्कल वारदूर या संघामध्ये कॅप्टनशिपची निवड झाली असा खेळाडू ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतो अविभाग मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका भरपूर चांगला शत्रक्षक बने प्रेक्षक आणखीन एक ठोकला जातोय बॅक टू बॅक हा दुसरा षटकार फलंदाज अविझोन फायर मैदानाच्या आतमध्ये या 6 धावांचा जर विचार केला तर धावफलकाबरोबर धावफलक जाऊन पोहोचेल 41 धावा आपण पाहतो धावफलकावरती दुसरे षटक प्रगती पथावरती असताना रितेश शाह गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडला खेळाडू यासाठी करताना खेळाडू ओळखला जातो अनेक व्यवसाय क्रिकेट म्हणून अनेक व्यवसाय क्रिकेट हा खेळाडून खेळला आहे आज मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय जय भवानी आंबेडकर पेन आयोजित मैत्री ग्रुप चषक या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय पण आमच्याकडे होतात इट इज वाईट आणखीन एक खराब चेंडू फेकला जातोय गोलंदाज रितेश शाह गोलंदाज आपण पाहतोय एका धावेन धावफलकात मात्र बरोबर धावफलक जाऊन पोहोचेल 42 धावा आपण पाहतोय धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय अविभाग अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये तुटून पडला रितेश शाह गोलंदाजावरती तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फटका भरपूर चांगला फाईन लेगचं क्षेत्र निवडलं जातोय बॉल चाललाय सीमा पार अविकच्या बॅटमधून ठोकला जातोय हा षटकार नंतर चौकार 46 धावा आपण पाहतोय धावफलकावरती अक्षरशः अविभाग मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय अविभाग आणि त्याच्या सोबतीला आपण जर विचार केला तर त्याचा मोठा बंधू अंकुश वाघ हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये बारा चेंडू 15 धावांची गरज काय बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अविभाग इज ऑन फायर झाला मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः रितेश शाह गोलंदाजावरती तुटून पडला होता आपण पाहतो तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती समीरला आपण पाहतोय समोर जर आपण विचार केला तर एक डावखुऱ्याचा फलंदाज अंकुश वाघ ऑन स्ट्राईक गेनवरती त्याच्या साथीने आपण पाहतो छोटा बंधू अर्थात अविभागला आपण पाहतोय हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय 12 चेंडू 15 धावांची गरज असताना आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती समीरला आपण पाहतो तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही चेंडू सरळ चाला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय चेंडू थांबणार नाही चेंडू सरळ चालला सीमा पार अंकुशच्या बॅट मधून ठोकला जातोय अंकुश ब्रँड चौकार या 4 धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 50 धावा आपण पाहतोय सांघिक जर आपण विचार केला तर 50 धावा कंप्लीट केल्या आपण पाहतोय अविभागचा जर आपण विचार केला तर 6 चेंडू 23 धावांवरती खेळत असताना आपण पाहतोय
पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. शॉट पीस होता, त्याला पूल केलाय. पूल सक्सेसफुल. आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज अंकुशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. हे 4 धावांनी जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 9 चेंडू 7 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी, निर्धाव यांची सांगता. अंकुश वाघ ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतो. त्याच्या साथीने अविभागला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीला गेलेला फलंदाज अजून एकही बाद झाला नाहीये. त्याचं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये अंकुशच्या बॅट मधून ठोकलं जातं लॉंग ऑन लॉंग सिक्सर. या 6 धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल 60 या आकड्यावरती. फक्त 1 धावांची गरज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कार्तिक 11 वाघाचवाडी संघाला अक्षरशः 61 धावांचा पाठलाव करत असताना काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे, कुठल्या प्रकारे चुकी करणार नाही ना फलंदाज होईल बाद अंकुश वाघ साठी एकदा जोरदार टाळवायला काही हरकत नाही. कमालीची बॅटिंग आपण जर विचार केला तर 12 चेंडू 22 धावांवरती खेळत असताना आपण पाहतो अंकुश वाघ. कमालीची बॅटिंग. 6 चेंडू 1 धावांची गरज आपण पाहतो. 6 चेंडू 1 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश वाघला आपण पाहतो. छोटा पॅक बडा धमाका. तर स्ट्राईक गेनवरती जर आपण विचार केला तर अविभागला आपण पाहतो. 6 चेंडू 1 धावांची गरज असताना तर गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार करते. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव फेकला आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू 1 धावांची गरज. 5 चेंडू 1 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. फटका भरपूर चांगला. बॉलला पाठवले सीमा पार. एका टप्प्याने जाईल. अविच्या बॅट मधून ठोकला जातो. अवि ब्रँड चौकार. या 4 धावांनी विचार केला तर सामना जिंकला आपण पाहतो. कार्तिक 11 वाघाचवाडी संघाने हार्डलक टीम आपण जर विचार केला तर पाबो संघ आपण पाहतो. पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. हॅलो वाघाची वाडी आणि वाघाची वाडी या दोन्ही संघाच्या कार्तिक 11 वाघाची वाडी आणि मोरिया 11 वाघाची वाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस घेण्यासाठी यायचं आहे. हॅलो कार्तिक 11 संघ वाघाची वाडी आणि मोरिया 11 संघ वाघाची वाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम सामना दोन्ही एकाच ठिकाणचे एकाच वाडीचे या दोन्ही संघाचे मात्र इथे आमना सामना मात्र होणार आहे.
दोन्ही संघाच्या कर्णधार यायचा आहे टॉस होण्यासाठी.